ब्रेकनंतर बातमी आहे वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर येते। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला। मात्र तरीही महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरूच होती। चक्क बॅटरीच्या प्रकाशात शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली। किनीराजा आरोग्यवर्धिनी केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडलाय। आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा या महिलेच्या जीवावर बेतला असता आणि त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय। आणि एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बीडच्या माजलगाव नगर परिषदेकडे 5 कोटी रुपयांची महावितरण कंपनीची थकबाकी असल्याने महावितरणने पाणी फिल्टरचा वीज पुरवठा तोडला आणि त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये। पाणी पुरवठा होऊ शकत नाही, त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे नगर परिषदेच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय। माजलगाव शहरवासियांना नवीन संकटाचा सामना करावा लागणार आहे। महावितरण कंपनीची नगर परिषदेकडे 5 कोटी रुपयांची थकबाकी असून वारंवार कळूनही नगर परिषद बाकी भरत नसल्याने अखेर सायंकाळी जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। नगर परिषदेला वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत असतो। अशा वेळी वेळेवर त्यांनी वीज पुरवठा किंवा विजेच्या संदर्भातलं बिल जे ते भरणं आवश्यक आहे, कारण ह्याच सगळ्या याच्यातनं म्हणजे आता पाणी पुरवठा खंडित झालेला आहे, त्यातनं परिणामी नागरिकांचे हाल होणार आहेत। नागरिकांचा रोष हा नगर परिषदेवरती व्यक्त होतो आणि ही थकबाकी म्हणजे एवढी थकबाकी कशी काय असू शकते हा देखील एक प्रश्न आहे। याचा अर्थ वेळोवेळी विजेचं बिल जे आहे ते भरलं गेलं नाही, त्याचं देणं जे होतं ते दिलं गेलं नाही आणि ते देणं चुकतं न झाल्या कारणाने अखेर शेवटचा पर्याय म्हणून महावितरणला पाणी पुरवठा म्हणजे फिल्टर प्लांट जो आहे त्या फिल्टर प्लांटचा वीज पुरवठा जो आहे तो खंडित करावा लागला। आणि याबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहे। सुरेश, नगर परिषदेने प्रत्येक वेळी वेळेवरती वीज बिलाचं देय देणं आवश्यक आहे, आत्तापर्यंत ते दिलं गेलं नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून महावितरणने हा वीज पुरवठा खंडित केलाय का? वीज पुरवठा खंडित केलेला आहे आणि माजलगावमध्ये आता पाण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। मात्र महत्त्वाचा विषय म्हणजे 5 कोटी रुपयाची थकबाकी होईपर्यंत नगरपालिकेने त्यांना पैसे दिले गेले नाहीत असं जे अभियंता आहेत महावितरणचे त्यांनी सांगितलेलं आहे। वारंवार त्या संदर्भात पत्रव्यवहार देखील केला होता, मात्र पत्रव्यवहार करूनही नगरपालिकेने त्या संदर्भात कुठलंही उत्तर पाठवलं नाही किंवा वीज बिलही अदा केलं नाही, त्यामुळे ही कारवाई केली। मात्र विशेष आता आपल्याला पाहावं लागेल की शेतकऱ्याकडे जर वीज बिल थकीत असेल तर लगेच लाईट त्याची कट केली जाते, अवघ्या काही तासात कट केली जाते। मात्र 5 कोटी रुपयाचं वीज बिल थकीत असताना देखील महानगरपालिकेची लाईट कट करत असताना महावितरणने कुठेतरी दिरंगाई केलेली आहे हे देखील यामध्ये दिसून येतं। मात्र दुसरा विषय, लोकांच्या पाणी ही महत्त्वाची गोष्ट आहे। माजलगावमध्ये तसं पाहिलं तर धरण जवळ आहे, मात्र तरी देखील माजलगावकरांना पाणी हे 8 दिवसाला 10 दिवसाला मिळत होतं आणि आता जर फिल्टर प्लॅनचाच विद्युत पुरवठा खंडित केला गेल्यामुळे आता माजलगावकरांना पिण्याच्या पाण्याचा आणि त्याचबरोबर इतर जे पाणी लागणार आहे त्याचं देखील मोठी समस्या निर्माण झाली, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। बरं, हा फिल्टर प्लांटचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर याचा परिणाम कोणकोणत्या भागांवरती दिसून येणार आहे? माजलगाव शहराला पाणी पुरवठा करणारे जी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये एकच फिल्टर प्लांट आहे आणि त्या फिल्टर प्लांटवरून सर्व ठिकाणी फिल्टर केलेलं पाणी माजलगावकरांना स्वच्छ पाणी देण्यासाठी वापर केला जातो। मात्र जर आता हे फिल्टर प्लांट बंद केला जात असेल तर त्यामुळे संपूर्ण जे शहर आहे त्या शहराचा जो पाणी पुरवठा आहे तो खंडित केला होणार आहे आणि त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागेल। एवढंच नाही तर बोरवेल असेल आणि इतर जे सोर्स आहेत त्याच्यावरती त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे। धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीबद्दल। नगर परिषदेकडे एवढी थकबाकी झालीच कशी? कारण नगर परिषदेने वेळेवरती जर हे वीज बिल भरलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती। या सगळ्या परिस्थितीला सर्वस्वी नगर परिषद जी आहे त्याचं व्यवस्थापन जबाबदारी असं म्हणता येईल। पुढे आमदार संजय शिरसाट